हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अँड्रॉइड आर्किटेक्चर बघूया. ठीक आहे. कोणतेही ऑपरेटिंग सिस्टीम असलं तर त्या ऑपरेटिंग सिस्टीमचं काही ना काही, त्या OSचं काही ना काही एक आर्किटेक्चर असते. ठीक आहे. यामध्ये जसं दिलेलं आहे, हे समजा समोर जे डायग्राम दिलेली आहे, हे काय आहे, अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमचं काय आर्किटेक्चर आहे. ठीक आहे. याच्यामध्ये फर्स्ट लेयर आहे लिनक्स कर्नलची लेयर, त्याच्यानंतर लायब्ररीज आहे, त्यानंतर ॲप्लिकेशन फ्रेमवर्क आहे आणि ॲप्लिकेशन्स आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर अँड्रॉइड रन टाइम पण यामध्ये अवेलेबल आहे. सो बघू आपण लिनक्स कर्नल. लिनक्स कर्नल काय करते? लिनक्स कर्नल तुम्हाला माहिती आहे, कर्नल. ठीक आहे. OS मध्ये, ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये एक पार्ट असतो कर्नलचा. जर आपली अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम कोणावर बेस्ड आहे किंवा कोणाच्या बेसिसवर बनवली गेलेली आहे, लिनक्सच्या बेसवर बनवली गेलेली आहे, हे आपल्याला माहित आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं. ठीक आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं होतं की लिनक्सच्या बेसवर आपली अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम बनवलेली आहे समजा. ठीक आहे. म्हणजे मग ज्या अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमच्या आर्किटेक्चरमध्ये, म्हणजे अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीममध्ये जे कर्नल आहे, ते कर्नल कोणतं राहणार आहे? लिनक्सचं राहणार आहे. ओके. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आता लिनक्स कर्नल काय करते, इथं या प्रकारचे डिस्प्ले ड्रायव्हर, कॅमेरा ड्रायव्हर, ब्लूटूथ ड्रायव्हर, फ्लॅश मेमरी ड्रायव्हर, या सगळ्या प्रकारचे ड्रायव्हर्स इथं दिलेले आहे. आता हे सगळे ड्रायव्हर्स काय, हे काय हार्डवेअर डिव्हाइसेस आहे. मेन म्हणजे लक्षपूर्वक आहे, काय हे काय आहे, हार्डवेअर डिव्हाइसेस आहे. हार्डवेअर डिव्हाइसेसवर कंट्रोल ठेवण्याचं काम कोण करत असते? लिनक्स कर्नल करत असते. म्हणजे काय होते, आपण ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये शिकलो होतो की ऑपरेटिंग सिस्टीम काय करत असते, की इंटरफेस बिटवीन युजर आणि हार्डवेअर, असं आपण ऑपरेटिंग सिस्टीमला, OSला म्हटलं होतं. तर अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमचं जे कर्नल आहे ते लिनक्स कर्नल आहे. ओके. लिनक्स कर्नलचं काय काम आहे, जेवढेही हार्डवेअर डिव्हाइसेस आहे आपल्या लॅपटॉपला, आपल्या कॉम्प्युटरला, आपल्या सिस्टीमला जॉईन होणारे किंवा कॉम्प्युटर मधले किंवा लॅपटॉप मधले जेवढे हार्डवेअर डिव्हाइसेस आहे, त्या हार्डवेअर डिव्हाइसेसवर लक्ष ठेवण्याचं किंवा त्यांच्यावर एक गव्हर्नमेंट लाईक स्ट्रक्चर ठेवण्याचं काम कोणाचं आहे? लिनक्सचं आहे. ओके. तर मग आता म्हणजे काय करतात, समजा इथं काय म्हणतात, डिस्प्ले ड्रायव्हर, कॅमेरा ड्रायव्हर. ठीक आहे. म्हणजे कॅमेरा तुम्हाला ओपन करायचा आहे मोबाईलचा, त्या कॅमेऱ्याचे पण काही ना काही ड्रायव्हर असेल. कॅमेरा तर हार्डवेअर डिव्हाइस आहे, पण त्याचं काही ना काही, कॅमेरा आपण टच करतो, क्लिक करतो कॅमेऱ्याला. ठीक आहे. कॅमेऱ्याला काय करतो आपण? क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर फोटो निघते. बरोबर आहे. मग आपण क्लिक कशाला करतो? एका स्क्रीनला क्लिक करतो. ओके ना. एका इंटरफेसला क्लिक करतो. एक सिस्टम कॉल जाते तेव्हा तो हार्डवेअर डिव्हाइस जो कॅमेरा आहे तो काय करत असते? क्लिक करत असते फोटो. बरोबर. फोटो काढत असते आपला. म्हणजे कॅमेरा काय आहे? हार्डवेअर डिव्हाइसेस आहे. बरोबर. त्याच्यानंतर डिस्प्ले काय आहे? डिस्प्ले एक हार्डवेअर डिव्हाइस आहे, जे आपल्या स्क्रीनवरती जे स्क्रीन दिसते, डिस्प्ले जो दिसते, याचे काही ना काही हार्डवेअर डिव्हाइस आतमध्ये आहे. काहीतरी म्हणजे तुम्ही जेव्हा मोबाईलच्या एखाद्या शॉपिंगमध्ये गेल्याच्यानंतर मोबाईल जेव्हा खोलते, जेव्हा मोबाईलला पूर्णपणे ओपन करते, तेव्हा तुम्हाला माहीतच नाही डिस्प्ले दिसते. आपण मोबाईल फुटला वगैरे तेव्हा आपण डिस्प्ले टाकत असतो मोबाईलला. तोच डिस्प्ले, त्या डिस्प्लेचा पण काही ना काही ड्रायव्हर असेल. कारण ऑपरेटिंग सिस्टीम काय करते? ऑपरेटिंग सिस्टीम कोणती आहे? अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम आहे. त्यामधलं कर्नल कोणतं आहे? लिनक्स कर्नल आहे. ओके. मग हे लिनक्स कर्नल जे हार्डवेअर डिव्हाइसेस आहे, डिस्प्ले आहे, कॅमेरा आहे, ब्लूटूथ ड्रायव्हर आहे, फ्लॅश मेमरी आहे, याच्यावर कसं कंट्रोल ठेवते? तर या हार्डवेअर डिव्हाइसच्या मध्ये आणि लिनक्स कर्नलच्या मध्ये त्या हार्डवेअर डिव्हाइसेसचे काय असतात? ड्रायव्हर्स असतात. जे ड्रायव्हर काय करते? लिनक्स कर्नल सोबत आणि हार्डवेअर डिव्हाइसेस सोबत काय करते? कम्युनिकेट करते. त्याला आपण काय म्हणतो? इंटर प्रोसेस कम्युनिकेशन असं म्हणत असतो. ठीक आहे. म्हणजे लिनक्स कर्नल सोबत कम्युनिकेट काय कसं करते? समजा एखादा प्रिंटर अटॅच आहे. ठीक आहे. आता आपण एक जनरल विषय घेऊ, जनरल एक्झाम्पल घेऊ. समजा आपल्या लॅपटॉपला प्रिंटर अटॅच आहे. ओके. प्रिंटर अटॅच झाल्याच्या नंतर आता प्रिंटर लॅपटॉपला आपला कनेक्ट झालेला आहे असं कशाहून माहीत पडणार आहे? त्याचे काही ना काही त्या प्रिंटरचे ड्रायव्हर्स आहेत, जे आपण गुगलवरून इन्स्टॉल करून घेतो. ओके ना. मग गुगलवरून जेव्हा आपण इन्स्टॉल करतो ड्रायव्हर्स, ते ड्रायव्हर्स कोणासोबत कम्युनिकेट करत असतात? आपल्या आतमधल्या, म्हणजे आपल्या लॅपटॉपच्या आतमध्ये जे ऑपरेटिंग सिस्टीम आहे, ज्याला आपण विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम म्हणतो, त्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये ते काय करतात? कम्युनिकेट करत असतात. कोण कम्युनिकेट करत असतात? ड्रायव्हर्स कम्युनिकेट करत असतात. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला वर्ड फाईल बनवली, तुम्ही वर्ड फाईल बनवली, त्या वर्ड फाईलची तुम्हाला प्रिंट काढायची आहे. ठीक आहे. तर प्रिंट काढताना तुम्ही काय करणार? प्रिंटवर एंटर बटन क्लिक करणार, तुमची प्रिंट निघून जाते. पण आतमध्ये कशा प्रकारे? तुम्ही तर फक्त एक एंटर दाबत आहे, एक बटन दाबत आहे. ठीक आहे. क्लिक करत आहे. ओके. क्लिक केल्याच्या प्रिंट बटनवर तुम्ही
क्लिक केल्याच्या नंतर आतमध्ये म्हणजे जे विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमचा जो कर्नल आहे, आपण अँड्रॉइडवर नाही, आता मी एक्झाम्पल म्हणून एक लॅपटॉपमध्ये विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमचं एक तुम्हाला उदाहरण, एक एक्झाम्पल सांगून राहिलो. ठीक आहे, त्याच्यावर लक्ष द्या तुम्ही. तर समजा आपण काय केलं, विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमचं जे कर्नल आहे त्याच्यावर जसं आपण प्रिंटवर क्लिक केलं, प्रिंटवर क्लिक केल्याच्या नंतर काय होते, एक सिस्टीम कॉल जात असते. कुठे जात असते? सिस्टीम कॉल कर्नल जवळ जात असते. कर्नल परमिशन देत असते की प्रिंट बटनवर क्लिक झालेलं आहे आणि आपल्याला प्रिंट काढायची आहे. तर प्रिंट काढण्यासाठी काय पाहिजे असते? प्रिंटर पाहिजे असते. मग आता जसं आपण प्रिंटवर क्लिक केलं, प्रिंटच्या बटनवर क्लिक केलं, तसा सिस्टीम कॉल कोणाजवळ गेला? कर्नल जवळ गेला. आणि कर्नल कडून, आता कर्नलनं परमिशन दिली, ठीक आहे, काढू शकता तुम्ही प्रिंट. तर त्या कर्नल कडून कोण कम्युनिकेट करून राहिलं? कोण कम्युनिकेट करत आहे? जे प्रिंटरचे जे ड्रायव्हर्स आहेत ते कर्नल सोबत कम्युनिकेट करत आहे. की कर्नल कडून परमिशन आली का? कोणाला मिळाली ते परमिशन? ड्रायव्हर्सला मिळाली. कोणाच्या ड्रायव्हर्सला मिळाली? प्रिंटरच्या ड्रायव्हर्सला मिळाली. जशी ते परमिशन प्रिंटरच्या ड्रायव्हर्सला मिळाली, तसं प्रिंटरच्या ड्रायव्हर्सनं काय केलं? प्रिंटर मधून प्रिंट काढली, आपल्याला आणून म्हणजे आपल्याला प्रोव्हाइड केली. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीने, आता हे तर झालं लॅपटॉपचं आणि कम्प्युटरचं उदाहरण घेतलं, विंडोज ऑपरेटिंग सिस्टमचं उदाहरण घेतलं. त्याचप्रमाणे आपल्या मोबाईल डिव्हाइसेसमध्ये डिस्प्ले असतो. डिस्प्ले पूर्ण वरची स्क्रीन डिस्प्लेची असते. डिस्प्ले असतो, कॅमेरा असतो. कॅमेरा एक हार्डवेअर डिव्हाइस आहे. डिस्प्ले एक हार्डवेअर डिव्हाइस आहे. USB आहे. USB माहित आहे, आपण आपल्या मोबाईलला समजा डेटा केबल कनेक्ट करू शकतो, पेन ड्राईव्ह कनेक्ट करू शकतो. हे USB डिव्हाइसेस आहेत. ठीक आहे. मग यांच्या सगळ्यांचे काय असतात? ड्रायव्हर्स असतात. हे ड्रायव्हर कोणासोबत कम्युनिकेट करत असतात? लिनक्स कर्नल सोबत कम्युनिकेट करत असतात. जसं आपण त्याच्यावर टच केलं, ते टच केल्यानंतर आपला सिस्टीम कॉल कोणाजवळ जातो? मोबाईलवरती आपण जर टच केलं तर त्याचा सिस्टीम कॉल कोणाकडे जातो? लिनक्स कर्नलकडे जात असतो. लिनक्स कर्नल परमिशन देत असते की ठीक आहे, या युजरला परमिशन ग्रँटेड आहे, परमिशन देऊ शकतो आपण हे कोणतेही वर्क करण्यासाठी, कोणतेही फंक्शन करण्यासाठी. समजा आता आपल्याला कॅमेरानं फोटो काढायचे, तर मग आपण काय करू? क्लिक करू. क्लिक केल्यानंतर सिस्टीम कॉल कोणाकडे जाणार? लिनक्स कर्नलकडे जाणार. ठीक आहे. मग जो कॅमेरा, जे हार्डवेअर डिव्हाइस आहे, त्या कॅमेराचे काही ना काही आपल्याकडे काय आहे? ड्रायव्हर्स असतात. मग आपण पहिले तर क्लिक केलं कॅमेरावरती, आपला सिस्टीम कॉल कोणाजवळ गेला? लिनक्स कर्नल जवळ गेला. लिनक्स कर्नलला काय केलं? परमिशन दिली. परमिशन अशी दिली की त्या युजरला फोटो काढण्याची परमिशन आहे, अशी परमिशन कोणा दिली? लिनक्स कर्नलला दिली. कोणाला दिली आता हे? कोण काढणार फोटो? कॅमेरा तर हार्डवेअर डिव्हाइस आहे, पण लिनक्स कर्नलच्या मध्ये आणि कॅमेराच्या मध्ये कोण आहे? कोण आहे? ड्रायव्हर्स आहे. कॅमेराचे काय आहे? ड्रायव्हर्स आहे. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? इंटर प्रोसेस कम्युनिकेशन आतमध्ये होत आहे. आपण एक क्लिक केलं, क्लिक कोणापर्यंत केली? क्लिकचा सिस्टीम कॉल कोणापर्यंत गेला? लिनक्स कर्नल पर्यंत गेला. लिनक्स कर्नल कडून कोणापर्यंत गेला? कॅमेरापर्यंत गेला. कोणाच्या थ्रू गेला? कोणाच्या थ्रू गेला? ड्रायव्हरच्या थ्रू गेला. ठीक आहे. ड्रायव्हर्सनं आणि लिनक्स कर्नलला काय केलं? एकमेकांमध्ये कम्युनिकेशन केलं. काय कम्युनिकेशन केलं? की युजरनं क्लिक केलं आहे कुठे? कॅमेरावरती. कॅमेराच्या बटनवरती क्लिक केलेलं आहे. फोटो काढण्याची परमिशन लिनक्स कर्नल म्हणते मी दिली. तू फक्त फोटो काढून दे. कोणाला म्हटलं? कॅमेराच्या ड्रायव्हर्सला म्हटलं. आणि मग कॅमेरानं काय केला? फोटो काढला. अशा पद्धतीनं जे हार्डवेअर डिव्हाइसेस आपल्या मोबाईलमध्ये आहे, त्यांच्या ड्रायव्हरचं आणि लिनक्स कर्नलचं कम्युनिकेशन होत असते आणि आपल्याला आपले फंक्शनिंग करण्यासाठी मदत होत असते. ठीक आहे. म्हणजे लिनक्स कर्नलचं काय काम आहे? या लेयरचं काय काम आहे? या लेयरचं काम आहे, जेवढेही हार्डवेअर डिव्हाइसेस आहे किंवा हार्डवेअर ड्रायव्हर्स आहे आपल्या याच्यामध्ये, त्याच्यावरती कंट्रोल ठेवण्याचं काम कोणाचं आहे? लिनक्स कर्नलचं काम आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे लायब्ररीज. ठीक आहे. लायब्ररीज आहे. आता लायब्ररीज आपण कशासाठी यूज करतो? आता समजा आपण मोबाईलमध्ये ऑपरेटिंग सिस्टीम बनवली आहे. ओके. कर्नलचा भाग झाला, तर लायब्ररीज आपल्याला बनवायच्या. लायब्ररीज कोणते कोणते काम करू शकतो? समजा आता आपल्याला काय करायचं आहे? डेटाबेस बनवायचा आहे. एखादं ॲप आपण बनवलं. Androidमध्ये एक ॲप आपण बनवलं. त्या ॲपला कोणता ना कोणता डेटाबेस असतो. ओके. काही ना काही डेटाबेस असतो. त्या डेटाबेसला कनेक्ट करण्यासाठी किंवा डेटाबेसला इम्पोर्ट करण्यासाठी आपल्याला पहिले काय करावं लागणार आहे? SQLite हे लायब्ररी इम्पोर्ट करावं लागणार आहे. काय? SQLite हे लायब्ररी आपल्याला काय करावं लागणार आहे? इम्पोर्ट करावं लागणार आहे, जेणेकरून आपला डेटाबेस हा क्रिएट होऊ शकणार आणि जो आपल्या ॲपचा जो डेटा आहे तो त्या डेटाबेसमध्ये जाऊन स्टोअर होऊ शकणार. ठीक आहे. डेटाबेस तुम्हाला माहित आहे. डेटाबेस काय असते? डेटाबेसमध्ये आपण आपला डेटा हा स्टोअर करू शकतो. गुगलचे, Amazonचे मोठे मोठे डेटाबेसेस असतात, पण आपण बिगिनर लेवलवर अँड्रॉइड प्रोग्रामिंग शिकत आहोत. म्हणून आपल्याला SQLite हे लायब्ररी वापरून डेटाबेसला क्रिएट करून त्यामध्ये डेटा आपला स्टोअर करावा लागणार
आहे समजा, ठीक आहे. त्याच्यानंतर हे समजा SSL आहे. SSL ही लायब्ररी काय करते, की समजा आपल्याला इंटरनेटची सिक्युरिटी द्यायची असेल, इंटरनेट आपण यूज करतो ॲपमध्ये, कोणत्या ॲपमध्ये, Instagramमध्ये आपण इंटरनेटशिवाय Instagram चालू शकत नाही. तर ते इंटरनेट जे येऊन राहिलं आणि जे इंटरनेट ॲपला चालवत आहे, Instagramला चालवत आहे, ते कसं असलं पाहिजे, सिक्युअर असलं पाहिजे. आपला जो Instagramचा डेटा आहे किंवा WhatsAppचा जो डेटा आहे, तो हॅक नाही झाला पाहिजे. याची सिक्युरिटी कोण देत असते? हे जे SSLची जे लायब्ररी आहे, हे ते सिक्युरिटी प्रोव्हाईड करत असते आपल्याला, ठीक आहे. अशा पद्धतीने हे लायब्ररी काम करत असते. या लायब्ररीची आपल्याला आवश्यकता असते. त्याच्यानंतर हे Android रन टाइम आहे. Android रन टाइम, आता कोणतेही समजा प्रोग्राम रन होण्यासाठी एक आपल्याला काय पाहिजे, व्हर्चुअल मशीन पाहिजे. जसं आपण जावा बघितलेली आहे. जावा जर तुम्हाला माहित नसेल किंवा जावामध्ये काय होते, जावामध्ये कोणताही कोड हा रन करण्यासाठी आपण जावा व्हर्चुअल मशीनचा यूज करत असतो. त्याचप्रमाणे आपल्याला या Android प्रोग्रामिंगमध्ये Dalvik व्हर्चुअल मशीनचा यूज करावा लागणार आहे. ठीक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे ॲप्लिकेशन फ्रेमवर्कची लेयर. त्यानंतर काय आहे, ॲप्लिकेशन फ्रेमवर्कची लेयर आहे. ओके. त्या ॲप्लिकेशन फ्रेमवर्कच्या लेयरमध्ये काय होत असते, समजा हे लेयर कोणासाठी असते, डेव्हलपरसाठी असते, की जेणेकरून त्याला सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे जे काही त्याला करायचं आहे, समजा ॲक्टिव्हिटी मॅनेजर आहे, समजा त्याला स्क्रीन क्रिएट करायची, मी तुम्हाला सांगतो, हर एक शब्द सांगतो काय आहे काय नाही याच्यामध्ये. ठीक आहे. विंडो मॅनेजर, कंटेंट प्रोव्हायडर, व्ह्यू सिस्टीम, नोटिफिकेशन मॅनेजर. साधं सिंपल एक एक्झाम्पल आहे. समजा तुम्ही आता Android ऑपरेटिंग सिस्टीम तयार केली, एखादं ॲप तयार केलं, म्युझिकचं ॲप तयार केलं समजा. म्युझिकचं ॲप तयार केल्याच्या नंतर तुम्हाला ते म्युझिक चालू आहे अशी नोटिफिकेशन पण त्या स्क्रीनवरती आली पाहिजे. त्याच्यासाठी पण तुम्हाला काही ना काही प्रोग्रामिंग करावं लागणार आहे. ठीक आहे. मग असे प्रोग्रामिंग करताना आपल्याला नोटिफिकेशन मॅनेजर हा एक टूल दिलेला आहे. हे काय सगळे जेवढे दिलेले आहे ना, हे सगळे काय टूल्स असतात. मग आपल्याला नोटिफिकेशन मॅनेजर हा एक टूल दिलेला असतो, जेणेकरून त्यांना काय होते, आपल्याला एक नोटिफिकेशन वरती दिसत असते, की तुमचं म्युझिक आता चालू आहे. अशा पद्धतीची एक नोटिफिकेशन वरतून येते. साइड वरच्या बारवरती आपल्याला दिसत असते, की म्युझिक चालू आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कंटेंट प्रोव्हायडर, तुम्हाला काहीतरी कंटेंट प्रोव्हाईड करायचं असेल, कोणाला डेटा शेअर करायचा असेल, तर तुम्ही तो टूल वापरू शकता कंटेंट प्रोव्हायडरचा. त्याच्यानंतर विंडोज मॅनेजर आहे. जे विंडो आपल्याला दिसते, जे इंटरफेस आपल्याला दिसते, ते कशा पद्धतीने आपण क्रिएट करू शकतो, त्याचे टूल्स आपल्याला दिलेले असतात. बरोबर. म्हणजे ह्या ॲप्लिकेशन फ्रेमवर्कचं काय काम आहे, हे एक ॲप्लिकेशनचं फ्रेमवर्क आहे. फ्रेमवर्क डिझाइन करण्यासाठीचे काय असतात, टूल्स असतात हे. ठीक आहे. आणि हे सगळे टूल्स काय असतात, ॲक्टिव्हिटी मॅनेजरच्या अंडर असतात. ॲक्टिव्हिटी मॅनेजर म्हणजे ॲक्टिव्हिटी म्हणजे काय असते, स्क्रीन असते. लक्षात ठेवा मित्रांनो, ॲक्टिव्हिटी काय असते, स्क्रीन असते. ॲक्टिव्हिटी म्हणजे स्क्रीन. ठीक आहे. ॲक्टिव्हिटी मॅनेजर हे एक टूल असते, जे सगळ्या स्क्रीनवरचे जेवढेही फीचर्स आपण क्रिएट केले त्याच्यावरती लक्ष ठेवण्याचं काम करते, किंवा त्या बाकीचे फीचर्स चांगले वर्क करावं म्हणूनच ॲक्टिव्हिटी मॅनेजरचं टूल प्रोव्हाईड केलेलं असते. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे शेवटची लेयर आहे ॲप्लिकेशन्सची. म्हणजे या सगळ्या 3 लेयर झाल्याच्या नंतर आपल्याला आपलं ॲप्लिकेशन जे आहे ते दिसत असते. मोबाईलवरती जेवढे ॲप्लिकेशन्स आहे, होम, डायलर, Samsung IM, ब्राउझर, कॅमेरा, अलार्म, कॅल्क्युलेटर, कॉन्टॅक्ट्स, व्हॉईस डायल, ईमेल, कॅलेंडर, हे सगळे कसे आहे, ॲप्लिकेशन्स आहे. काय ॲप्लिकेशन्स आहे आपल्या मोबाईलमधले बाय डिफॉल्ट जे येत असते ते ॲप्लिकेशन्स आहे. त्या ॲप्लिकेशनमध्ये जर तुम्ही सगळं म्हणजे ओपन करून जर पाहाल त्या ॲप्लिकेशनला, त्या ॲप्लिकेशनच्या प्रोग्रामला, तुम्हाला या 3-4 लेयरचं काम पडणार, किंवा या 3-4 लेयर तुम्हाला दिसणार. ॲप्लिकेशन फ्रेमवर्क किंवा ते ॲप क्रिएट करण्यासाठी या सगळ्या लेयरचं काम तुम्हाला पडणार. तर हे आपलं Androidचं आहे आर्किटेक्चर. ओके. त्याच्यानंतर आपण बघू, की कंपोनेंट्स, Android ॲप्लिकेशनचे कंपोनेंट्स आपण बघू इथं. ठीक आहे. कंपोनेंट्समध्ये काय असतं, ॲक्टिव्हिटी. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं मित्रांनो, की ॲक्टिव्हिटी म्हणजे काय असते, स्क्रीन असते. स्क्रीन स्क्रीन म्हणजे काय असते, आपल्या मोबाईलची जी स्क्रीन आहे ना, तेच म्हणजे ॲक्टिव्हिटी आपण कन्सिडर केलेलं आहे समजा. त्यामध्ये ते डिटेक्ट द UI अँड हँडल द यूजर इंटरॅक्शन टू द स्मार्टफोन स्क्रीन. ठीक आहे. हे काय म्हणते, हँडल करते म्हणते यूजर इंटरॅक्शन स्मार्टफोनच्या स्क्रीनवरती. म्हणजे जी आपली स्मार्टफोनची स्क्रीन आहे, ते काय आहे, एक ॲक्टिव्हिटी आहे. ॲपची जी एक स्क्रीन आहे ते काय आहे, ॲक्टिव्हिटी आहे समजा. ओके. सरळ सरळ सोप्या भाषेत लक्षात ठेवायचं, ॲक्टिव्हिटी म्हणजे काय असते, एक स्क्रीन असते. ओके. आता सर्व्हिसेस, आपल्या प्रोग्राममध्ये सर्व्हिसेस असतात. म्हणजे सर्व्हिसेस म्हणजे काय असते, सर्व्हिसेस म्हणजे काय आहे,
दे हँडल बॅकग्राऊंड प्रोसेसिंग असोसिएटेड विथ अन ॲप्लिकेशन्स. म्हणजे समजा आता सर्व्हिस, समजा आता एखादं म्युझिकचं ॲप आहे, म्युझिकचं ॲप जर चालू असेल तर चालू असताना आपण दुसरं पण काम करू शकतो. समजा तुम्हाला काहीतरी नोट्स लिहायची आहे, बरोबर आहे. नोट्स लिहिताना तुम्ही काही फक्त असे डायरेक्टली नोट्स लिहिता का? मला मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना अभ्यास करायला जीवावर येते, म्हणजे लिहायला जीवावर येते, हात दुखते, एवढं आपण मन लावून काही लिहत नाही. मग लिहिता लिहिता काहीतरी दुसरं काहीतरी काम करावं किंवा दुसरं काहीतरी ऐकावं गाणं वगैरे. तर म्हणून आपण काय करतो, म्युझिक लावतो आणि आपलं लिहत बसतो. ओके ना, हे माहिती आहे आपल्याला. तर मग तशाच पद्धतीने आपण म्युझिक लावलं आणि आपण लिहत बसलो. तर म्युझिक लावताना ते म्युझिक बॅकग्राऊंडमध्ये वाजत असते आणि तुमची जी स्क्रीन आहे, स्क्रीनवरती काय बघता तुम्ही? तुमची पी बघत असतात, बरोबर? आणि जे म्युझिक आहे ते कसं कुठं असते? बॅकग्राऊंडमध्ये वाजत असते आणि त्याची नोटिफिकेशन वर येत असते आपल्याला. वर राहते की म्युझिक चालू आहे तुमच्या मोबाईलमध्ये. ओके ना? अशा पद्धतीची हे काय असते? Android ऑपरेटिंग सिस्टममध्ये एक सर्व्हिसेस असते, सर्व्हिस असते. ही बॅकग्राऊंडमध्ये पण म्युझिक किंवा बॅकग्राऊंडमध्ये पण प्रोसेस काम करत असली पाहिजे आणि त्याची नोटिफिकेशन वरती दिसली पाहिजे. ते काय असते? सर्व्हिस असते. ठीक आहे. त्यानंतर आहे ब्रॉडकास्ट रिसीव्हर. ब्रॉडकास्ट रिसीव्हर काय करते? हँडल कम्युनिकेशन बिटवीन Android OS अँड ॲप्लिकेशन. ॲप्लिकेशन आणि Android OS जे आहे त्यांच्यामध्ये कम्युनिकेशनचं काम कोण करत असते? ब्रॉडकास्ट रिसीव्हर्स करत असते. त्याच्यानंतर कंटेंट प्रोव्हायडर दे हँडल डेटा अँड डेटाबेस मॅनेजमेंट इश्यू. ठीक आहे. ते काय करत असते? कंटेंट प्रोव्हायडर काय करत असते की डेटा हँडल करते आणि डेटाबेस मॅनेजमेंटचे डेटाबेसचे जेवढे इश्यू आहे, ठीक आहे. इश्यू म्हणजे काही पण असू शकतात ना. डेटाबेस बरोबर चांगला तयार नाही झाला किंवा त्यामध्ये डेटा स्टोअर नाही होत, या सगळ्या प्रकारचे जे इश्यू आहे ते कोण हे करत असते? कंटेंट प्रोव्हायडर करत असते. ओके. त्याच्यानंतर आहे, समजा आता मी आता इथं स्क्रीनशॉटच काढून ठेवलेला आहे मित्रांनो. तर समजा Googleवर गेल्याच्या नंतर तिथं Android डाउनलोड, समजा Android स्टुडिओ आपल्याला घ्यायचा आहे. जेवढे प्रोग्राम आहेत सगळे Androidमध्ये आपल्याला करायचं आहे, बरोबर? Android स्टुडिओमध्ये आपल्याला करायचं, तर Android स्टुडिओ आपल्याला हवा आहे. तर सरळ Googleवर जायचं, तिथं Android डाउनलोड वगैरे तुम्ही असं टाकताच त्याप्रमाणे काहीतरी असं कीवर्ड्स टाकून द्यायचे आणि एंटर हिट करायचं. एंटर हिट केल्याच्या नंतर तुम्हाला पहिली लिंक येणार, पहिल्या लिंकवर जाऊन क्लिक करायचं आणि सरळ आपली जी EXE फाईल आहे, ते एक्झिक्युटेबल जी फाईल आहे Android स्टुडिओची, ते डाउनलोड करून घ्यायची. तर मग मी डाउनलोड केलेली आहे ऑलरेडी. इथं मी तुम्हाला दाखवलेलं आहे. हे Android स्टुडिओची जे विंडोजची जे एक्झिक्युटेबल जे फाईल आहे Android स्टुडिओची, ते मी काय केली, इथं डाउनलोड करून घेतली. त्यानंतर त्याच्यावर जेव्हा आपण क्लिक करतो, क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा एक इंटरफेस येतो. त्याच्यावर सरळ नेक्स्ट क्लिक करायचं. नेक्स्ट क्लिक केल्याच्या नंतर नेक्स्ट क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीचा एक इंटरफेस येतो. पुन्हा नेक्स्ट क्लिक करायचं. त्याच्यानंतर अजून आता Android स्टुडिओ आणि Android व्हर्चुअल डिव्हाइसेस हे बाय डिफॉल्ट क्लिक असणार आहे. ठीक आहे. Android स्टुडिओवर क्लिक असणार आहे आणि Android व्हर्चुअल डिव्हाइसेसवर पण क्लिक असणार आहे. Android व्हर्चुअल डिव्हाइसेस म्हणजे आपण बघू समोर, याचं खूप मोठं काम आहे आपल्याला. ओके. Android व्हर्चुअल डिव्हाइसेस म्हणजे Android आभासी डिव्हाइसेस, म्हणजे Android फोन जसा आपला मोबाईल आहे त्या पद्धतीचं एक डिव्हाइस आपल्या स्क्रीनवरती या ठिकाणी अशा राईट साईडनं आपल्याला शो होणार आणि त्याच्यावरतीच आपण आपल्या ॲप रन होते की नाही हे बघणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा नेक्स्ट बटन क्लिक केली. नेक्स्ट बटन क्लिक क्लिक केल्यानंतर आपल्याला पुन्हा हे अशा पद्धतीचा इंटरफेस देण्यात आला. ठीक आहे. पुन्हा नेक्स्ट नेक्स्ट बटन क्लिक केले. त्याच्यानंतर आपल्याला इन्स्टॉलचं ऑप्शन दिलेलं आहे. एंटर दाबायचं आणि इन्स्टॉल करायचं सरळ. ठीक आहे. इन्स्टॉलेशन चालू आहे. त्यानंतर इन्स्टॉलेशन झाल्यानंतर नेक्स्ट बटन क्लिक करायची. नेक्स्ट बटन केल्यानंतर आपल्याला फिनिशचं ऑप्शन देण्यात येत आहे. ठीक आहे. त्यानंतर फिनिशवर क्लिक करायचं. फिनिशवर क्लिक केल्याच्या नंतर बघा, आता हा इंटरफेस तुमच्या समोर आलेला आहे. अशा पद्धतीचा हा इंटरफेस तुमच्या समोर आहे. त्या दिवसच्या लेक्चरमध्ये मी अशा पद्धतीचं काहीतरी सांगितलं होतं मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल तर. ठीक आहे. याच्यामध्ये मी काय सांगितलं होतं, समजा तुम्हाला ॲप बनवायचं आहे. काय बनवायचं आहे? ॲप बनवायचं. तर ॲप बनवण्यासाठी तुम्हाला काहीतरी पेजेस लागतात, टेम्पलेट्स लागतात. एखादी वेबसाईट तुम्हाला बनवायची असेल तर आयते तुम्हाला टेम्पलेट्स लागत असतात. त्याच पद्धतीनं एक ॲप बनवायचं आहे, तर अशा पद्धतीचे काहीतरी टेम्पलेट्स आपल्याकडे अवेलेबल असतात. हे एक पहिलं पेज तुमच्याकडे ओपन होते, पहिलं इंटरफेस ओपन होते Android स्टुडिओचं. ओके. तर मग अशा पद्धतीचे तुम्हाला पूर्णच्या पूर्ण इथं दिलेले आहे समजा पेजेस. ओके. समजा तुम्हाला तुम्हाला एखादा नवीन ॲप तयार करायचा आणि तुम्हाला सरळ कोणत्या ऑप्शनवर जावं लागेल? एम्प्टी व्ह्यू ॲक्टिव्हिटीवर जावं लागणार. याच्यावर तुम्हाला क्लिक करावं लागणार. जसं तुम्ही याच्यावर क्लिक करता त्या पद्धतीनं अशा पद्धतीचा एक इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होईल. ठीक आहे. त्याच्यावर तुम्हाला नाव विचारा, नेम विचारा. नेम तुम्हाला म्हणजे कोणतं नेम विचाराल? तुमच्या ॲपचं जे नाव आहे
काय म्हटलं मी, तुमच्या ॲपचं जे नाव तुम्हाला ठेवायचं आहे, त्या ॲपचं नाव इथं तुम्ही टाकू शकता. ठीक आहे. तुम्ही कोणतं पण नाव टाकू शकता. असं काही नाही, बंधन कोणत्याच गोष्टीचं नाही आहे. बाय डिफॉल्ट या ठिकाणी माय ॲप्लिकेशन अशा पद्धतीचं नाव येत असते. मी कॅल्क्युलेटर ऑलरेडी टाकलेलं आहे म्हणून तुम्हाला इथे कॅल्क्युलेटर दिसत आहे. ओके. त्याच्यानंतर पॅकेजचं जे नाव आहे ते कॅल्क्युलेटर जे ॲपचं नाव ठेवलं आहे आपण तेच येऊन जाणार. जसं इथे या पद्धतीने तुम्हाला इथे दिसून राहिलं. त्याच्यानंतर त्याची लोकेशन तुम्ही ठेवू शकता. तुम्हाला जर एखादं ते लोकेशन जो जो प्रोजेक्ट आहे Android प्रोजेक्ट, त्या प्रोजेक्टचं एक समजा फोल्डर तुम्हाला क्रिएट करून त्यामध्ये तुम्हाला हा कॅल्क्युलेटरचा प्रोग्राम किंवा कॅल्क्युलेटरचा ॲप ठेवायचं असेल तुम्ही तसं पण करू शकता. बाय डिफॉल्ट तुम्हाला ऑलरेडी लोकेशन दिलेली असते. ठीक आहे. ते पण होऊ शकते. त्याच्यानंतर लँग्वेज ठेवलेली आहे जावा नाहीतर कॉटलिन. 2 पैकी 2 लँग्वेजेस असतात त्यापैकी एक कोणतीही ऑप्शन चूज करावा लागणार. मी जावा केलेला आहे. तुम्ही पण जावा करू शकता किंवा तुमच्या मनाने तुम्ही कॉटलिन पण करू शकता. असं काही नाही. ओके. त्याच्यानंतर मिनिमम SDK. आता हे काय आहे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट SDK. आता तुम्हाला तुमचं ॲप तयार करायचं आहे. बरोबर? तुमचं ॲप तयार केल्याच्या नंतर तुम्हाला काय करावं लागणार, ते जास्तीत जास्त मोबाईल डिव्हाइसेसमध्ये रन झालं पाहिजे. यासाठी तुम्हाला मिनिमम SDK सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट इथून म्हणजे इथल्या ऑप्शन मधून क्लिक करावं लागणार. ओके. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट. ओके. तर आता सॉफ्टवेअर म्हणजे मी काय म्हणताय लक्षात आहे का तुमचं? म्हणजे काय होते की समजा तुमचं जे ॲप आहे ते जास्तीत जास्त मोबाईलमध्ये डाउनलोड झालेलं असलं पाहिजे. आता फोनपे आहे. फोनपे कोणत्याही मोबाईलमध्ये चालून राहील. ओके ना. स्क्रीन टच मोबाईल असला, ऑपरेटिंग सिस्टम कोणतीही असो, त्या मोबाईलमध्ये फोनपे हे ॲप चालत असते. तर आपण असं व्हर्जन निवडावं Androidचं, असं व्हर्जन आपल्याला यामधून निवडायचं आहे की जे काय करणार 100% डिव्हाइसला टार्गेट करू शकणार. काय म्हटलं मी 100% डिव्हाइसेसला टार्गेट करू शकणार. डिव्हाइसेस म्हणजे कोणते? मोबाईल डिव्हाइसेस ज्यामध्ये Android ऑपरेटिंग सिस्टीम अवेलेबल आहे असे डिव्हाइसेस. त्या सगळ्या डिव्हाइसेसमध्ये 100% डिव्हाइसेसमध्ये आपलं जे ॲप आहे आपण जे बनवू जे ॲप ते रन झालेलं असलं पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला एक असं व्हर्जन निवडायचं आहे आपलं ॲप तयार करताना. तसं मी इथं निवडलं आहे जेली बीन Android 4.1. याला जेव्हा आपण क्लिक करतो 100% डिव्हाइसेसमध्ये आपलं ॲप इन्स्टॉल होऊ शकते. कारण हे ॲप तयार केल्याच्या नंतर आपल्याला कुठं न्यावं लागणार त्याला? प्ले स्टोअरला न्यावं लागणार. बरोबर ना? प्ले स्टोअरला नेल्यानंतर कोणी पण तिथून डाउनलोड करू शकते. तर ते जे आपलं ॲप आहे ते चांगल्या मोठ्या व्हर्जनच्या मोबाईलमध्ये पण डाउनलोड झालं पाहिजे आणि ज्यांचं Android व्हर्जन खूप छोटं आहे त्याच्यामध्ये पण डाउनलोड झालं पाहिजे. ओके. ओके मित्रांनो. त्याच्यानंतर फिनिशवर क्लिक करायचं. जसं इथं दिलं आहे बटन फिनिशवर क्लिक करायचं. फिनिशवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर अशा पद्धतीचा एक इंटरफेस येणार. बघा अशा पद्धतीचा एक इंटरफेस आहे इथं. जसं त्यामध्ये दिलेलं आहे की 3 फाईल तुम्हाला दिलेल्या आहे. Android manifest, Android main.xml, main activity.java आणि Android manifest.xml या 3 फाईल तुम्हाला दिलेल्या आहे. ठीक आहे. हे जेव्हा इंटरफेस ओपन होईल तेव्हा या सगळ्या फाईल इथं या भागामध्ये नाही दिलेल्या असणार. हे सगळ्या ह्या फाईल आणि फोल्डरमध्ये दिलेल्या असणार. ठीक आहे. जेव्हा आपण या manifestला डबल क्लिक करतो ना, जेव्हा आपण या manifestला डबल क्लिक करतो तेव्हा काय होणार आपल्याला हे Android manifest.xml ची फाईल आपल्यासमोर येऊन जाणार. या फाईलचं काय काम आहे? फक्त एवढं समजून घ्या फाईलचं काम काय आहे? या फाईलचं काय काम आहे? परमिशन्स देणं. कोणत्या परमिशन्स देणं? जर तुम्ही आता एखादा ॲप बनवत आहे तर त्या ॲपला बॅकअप अलाऊ करण्याचं परमिशन देऊ शकता. त्याच्यानंतर काय करू शकता त्याचा आयकॉन कोणता आहे? आयकॉन कोणत्या पद्धतीचं ठेवायचं आहे? त्यांचं नाव म्हणजे लेबल कोणत्या पद्धतीचं ठेवायचं आहे? त्याचं समजा आयकॉन राउंड असन, सरळ असन कशा पद्धतीने तुम्हाला ठेवायचं त्याची एक परमिशन देऊ शकता. त्यानंतर सपोर्ट्स RTL इथं दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही त्या मोबाईलमध्ये जे कीपॅड तुम्ही वापरणार ते लेफ्ट राईट मूव्ह झालं पाहिजे अशी एक परमिशन देऊ शकता. त्यानंतर त्या थीम त्यामध्ये तुम्ही थीम ठेवू शकता. थीम कोणती पाहिजे? डार्क पाहिजे, ग्रे पाहिजे, कोणत्या पद्धतीची, कोणत्याही कलरची तुम्ही थीम ठेवू शकता. बरोबर. या अशा छोट्या-छोट्या ज्या परमिशन्स आहेत ज्या ॲपला रन करण्यासाठी आवश्यक आहे अशा परमिशन्स तुम्ही तिथं देऊ शकता. ठीक आहे. म्हणजे या फाईलचं काय काम आहे? Android manifest.xml फाईलचं काय काम आहे? Android manifest.xml फाईलचं काय काम आहे? परमिशन्स देणे. कोणत्या फाईलला परमिशन देणे? मेन activity.java फाईलला परमिशन द्यायला या फाईलचं काम आहे. समजा ह्या जावाच्या फोल्डरमध्ये मेन activity.java ची फाईल अवेलेबल असते. या फाईलचं काम आहे परमिशन्स देणे. कशाला परमिशन्स देणे? ॲपला ओपन होण्यासाठी, रन होण्यासाठी, त्याच्या नावासाठी, त्याच्या फीचर्ससाठी परमिशन द्यायचं काम कोणत्या फाईलचं आहे? या Android manifest.xml फाईलचं आहे. ओके. तर मेन activity.java फाईलचं काय काम आहे? पहा याच्यामध्ये दिलंय ऍक्टिव्हिटी. मी ऍक्टिव्हिटी आधी पण सांगितलं होतं तुम्हाला. ऍक्टिव्हिटी म्हणजे काय? ऍक्टिव्हिटी म्हणजे स्क्रीन.
ऍक्टिव्हिटी म्हणजे काय? ऍक्टिव्हिटी म्हणजे असते स्क्रीन. ठीक आहे. मग आता मेन ऍक्टिव्हिटी डॉट जावा, मेन ऍक्टिव्हिटी डॉट जावाची जी फाईल आहे त्या फाईलमध्ये एवढा आपल्याजवळ हा प्रोग्राम दिसणार तुम्हाला जेव्हा फर्स्ट टाइम तुम्ही अँड्रॉइड स्टुडिओ ओपन करणार तेव्हा. ओके. त्यानंतर हा वाला प्रोग्राम तुमच्या समोर दिसत आहे. या प्रोग्राममध्ये या प्रोग्रामचं काय काम आहे? काय एक स्क्रीन शो करणे आपल्याला, बस एक स्क्रीन, एक व्हाईट स्क्रीन आपल्याला शो करणे या प्रोग्रामचं काम आहे. ओके ना. त्यामध्ये जे ऑन क्रिएट फंक्शन दिसून राहिलं म्हणजे तुम्ही जेव्हा त्या रन बटनवर क्लिक कराल, या प्ले बटनवर जेव्हा क्लिक कराल तुमचं ऍप तयार झाल्याच्या नंतर किंवा कधी पण तुम्हाला बाय डिफॉल्ट हा पूर्ण इंटरफेस तर देऊनच देणार, पण तुम्ही जेव्हा ऍप तयार करता या रन बटन तुम्हाला क्लिक करावं लागणार, तेव्हाच तुमचा ऍप रन होऊ शकणार. ठीक आहे. तर तेव्हा काय होणार? ऑन क्रिएट फंक्शन हे काय असणार? कॉल होणार. ऑन क्रिएट फंक्शन कॉल होणार आणि आपली जे स्क्रीन आहे ते शो होणार. म्हणजे असं पण म्हणता येईल तुम्हाला, जेव्हा आपली स्क्रीन शो होते तेव्हा ऑन क्रिएट फंक्शन हे कॉल होत असते. ठीक आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आता स्क्रीन, आता समजा अँड्रॉइड manifest.xml ची फाईल काय करते? परमिशन देत असते. स्क्रीनला शो होण्यासाठी पण परमिशन तेच देत असते. ठीक आहे. स्क्रीनला शो करण्याचं काम कोणाचं असते? मेन ऍक्टिव्हिटी डॉट जावाचं असते. त्याच्यानंतर आता स्क्रीन हे बनलीच नाही तर शो काय होणार? म्हणून आपल्याजवळ तिसरी फाईल आहे ऍक्टिव्हिटी main.xml ची फाईल, ज्यामध्ये काय असते? जो HTML चा असा कोड असते ना, एखादं वेबसाईट तयार करताना तुम्ही एक टेम्पलेटचा पूर्ण कोड लिहिता, त्या पद्धतीचा ऍक्टिव्हिटी main.xml च्या फाईलमध्ये एक कोड असते. तो कोड कोणाचा असते? तो कोड असते स्क्रीनचा, जो स्क्रीन तुम्हाला शो होणार त्या स्क्रीनचा कोड यामध्ये असते. जशा पद्धतीने इथं दिलेली आहे, हे जे स्क्रीन आहे हे स्क्रीन असते ते, बरोबर आहे. हे बघा ऍक्टिव्हिटी main.xml या फाईलमध्ये अशी तुम्हाला एक स्क्रीन दिसणार. ओके. या स्क्रीनचा जो कोड आहे, आता इथं ह्या arrow मध्ये इथं जर तुम्ही क्लिक केलं ना, arrow कडे लक्ष द्या बरोबर. या arrow मध्ये बघा, हे इथं मोबाईलची स्क्रीन दिली राहील ना, इकडे तीन तीन ह्या अशा लाईन्स दिलेल्या आहेत. याच्यावर तुम्ही क्लिक केलं तुम्हाला काय दिसणार? अशा पद्धतीचा एक इंटरफेस दिसणार. हे एक स्क्रीन दिसणार आणि अर्ध्या भागामध्ये काय दिसणार? कोड दिसणार. हे ऑप्शन जर इकडलं ऑप्शन जर तुम्ही क्लिक केलं, arrow कडे बरोबर लक्ष देत चला. इकडलं ऑप्शन जर तुम्ही क्लिक केलं तर या ऑप्शन मध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला कोड दिसणार या स्क्रीनचा. ठीक आहे. म्हणजे हेल्लो वर्ल्ड मध्ये स्ट्रिंग मध्ये हेल्लो वर्ल्ड आहे, टेक्स्ट काहीतरी लिहिलंय आपण हेल्लो वर्ल्ड, या स्क्रीनचा काहीतरी कोड असणार, लेआउटचा काहीतरी कोड असणार. ठीक आहे. अशा पद्धतीचा कोड असणार आणि हे आजूबाजूला सगळे काय दिलेले आहे? टूल्स दिलेले आहे, जेणेकरून आपल्याला हे ऍपचं जे इंटरफेस आहे ते चांगल्या पद्धतीने आपल्याला बनवता येणार. ठीक आहे मित्रांनो. एवढं आपण यामध्ये बघितलं. आता इथं ह्या तिसऱ्या चौथ्या स्लाइड मध्ये असं आहे की बघा, इथं मी याच्यावर क्लिक केलेलं आहे बघा. इथं मोबाईलची एक स्क्रीन सारखा एक इंटरफेस दिलेला आहे आणि कोड आहे, बरोबर. हा कोड आणि इथं एक मोबाईलची स्क्रीन आहे आपल्या. इथं मी कॅल्क्युलेटरचं काहीतरी असं स्ट्रक्चर बनवलेलं आहे आणि त्या स्ट्रक्चरचा पूर्ण कोड कशामध्ये आहे? याच्यामध्ये आपल्याला अवेलेबल करून दिलेला आहे, बरोबर. त्यानंतर नेक्स्ट बघू. म्हणजे तुम्हाला सोपी जाऊन राहिलं, सोपी जाव याच्यासाठी मी हे सगळं अशा पद्धतीने तुम्हाला सांगत आहे. हे सगळे इंटरफेस आहे अँड्रॉइड स्टुडिओचं जे इंटरफेस आहे तुम्हाला ते दाखवत आहे मी. ओके. त्यानंतर आपण इथं थांबून जाऊ. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.